हिंगोली विधानसभेच्या या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सर्व पोहोचलेलो आहोत। निवडणूक ही कार्यकर्त्यांनी आता अंगावर घेतलेली आहे। आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू की या विधानसभेमध्ये रामदास पाटील सुमठाणकर अपक्ष उमेदवार निशाणी कपाट चिन्ह घेऊन मी या ठिकाणी लढतोय। माझा आतापर्यंत या विधानसभेमध्ये 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत। त्या सर्व तयारीच्या अनुषंगाने या विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता स्वतः अंगावर निवडणूक घेऊन लढतोय। तुम्ही पाहत असाल की प्रत्येक गावागावामध्ये अत्यंत मोठ्या जल्लोषाने उत्साहाने बँड ढोल ताशासह औक्षण करून सामान्य वर्गाने प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक हातात घेतलेली आहे। गावातल्या किंवा तालुक्यातल्या किंवा विधानसभेतल्या या सर्व लोकांना, या प्रस्थापित लोकांना ही जनता कंटाळलेली आहे। अशा वेळी मी ज्या वेळी प्रवास करतोय त्यावेळी जनतेनं परिवर्तनाला कौल द्यायचं ठरवलेलं आहे। त्या माध्यमातून बूथपर्यंतची यंत्रणा आमची लागलेली आहे। अगदी ताकदीनं आम्ही ही विधानसभा निवडणूक जनतेच्या हितासाठी, एका विकासासाठी, हिंगोली विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी आम्ही ताकदीनं लढतोय। तुम्ही पाहताय या ठिकाणी अनेक उमेदवारांना गाडीत बसायला 7 लोक, उतरल्यावरती 4 लोक, गावात गेल्यानंतर त्यांना काही गावामध्ये हाकलून दिलं जातं, काही गावामध्ये गावबंदी केलं जाते। काही लोकांचं म्हणजे मी स्पष्ट मागे सांगितलं होतं की लोकांना हे नकोसे झालेले आहेत। आज लोक जरी बोलत नसले, लोक आज बोलत जरी नसले, एकमेकाला सांगत जर नसले, तर ही संक्रमणावस्थेतली ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये अत्यंत टोकाचा प्रचार चालू आहे। मी पहिलेच सांगितलं की माझी लढाई ही विजयाकडे वाटचाल चालू आहे। गावागावामध्ये काही गावामध्ये बाकी उमेदवाराला खातंही खोलला जाणार नाहीये, अशा पद्धतीची ही गावामध्ये जनतेचा जनाधार आहे। काही विरोधकाकडून टीकेची पातळी अत्यंत खालावलेली आहे। जे स्वतःला मोठ्या पक्षाचे उमेदवार मानतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांनी कुटुंबातल्या सदस्याकडून माझ्यावरती अपंगत्वावरती टीका केली। मी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करा असं आमच्या सर्व टीमनं सांगितले, परंतु मी विचार केला की त्यांना पराभव दिसतोय, त्यांची बौद्धिक दिवाळखोरी निघालेली आहे। कारण विकासावरती जी जाणारी निवडणूक आहे ती जातीवरती येऊ पाहत आहे आणि किंबहुना त्यांनी ती निवडणूक जातीवर आणलेली आहे। या जातीपातीच्या निवडणुकीमध्ये या जनतेला मूर्ख बनवणं परत एकदा यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी सांगतो की आम्ही अगदी ठामपणाने लढाईला या सामोरे जातोय। मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचा कार्यकर्ता या लढाईमध्ये लढत आहे। मागच्या 2 दिवसाखाली मी ज्या पक्षात होतो आज माझा त्या पक्षाचा काहीही संबंध नाही। त्या पक्षातल्या उमेदवारांची हालत अत्यंत खराब झालेली आहे। ते 3ऱ्या आणि 4थ्या स्थानी गावोगावी आहेत। त्यांनी चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून खुलासा करतो, मी त्या उमेदवाराला जाहीर आव्हान देतो, तुम्हाला जर निवडणूक लढणं होत नसेल तर तुम्ही याच ठिकाणी गेम क्विट केलेला बरा।
तुमचं सर्वच होणारं नुकसान वाचेल, कारण तुम्हाला लुटणाऱ्या अनंत टोळ्या तुमच्या भोवती आहेत. त्यामुळं तुम्ही रामदास पाटलाला सेटलमेंटची भाषा, रामदास पाटलाची पाठिंब्याची भाषा ही तुमच्या तोंडातून शोभत नाहीये. या सर्व गोष्टी करणं हा तुमचा पिढीचा धंदा आहे. त्यामुळं रामदास पाटील हा मैदानातला खेळाडू आहे. मी पहिलेही सांगितलं की तुम्ही माझी दोस्ती पाहिली, माझी दुश्मनी पाहायची वेळ येऊ देऊ नका. कारण मला जर काही कमवायचं असतं तर मी क्लास 1ची नोकरी सोडून या जनतेमध्ये फकीरासारखं दर मी भटकलो नसतो. एक व्यापक ध्येयानं, एक मोठ्या ध्येयानं मी या ठिकाणी निवडणूक लढतोय. मला माहिती आहे संघर्ष मोठा आहे. जरी काही नेते त्यांनी खरेदी केलेली असतील, पण सामान्य जनता ही माझ्या पाठीमागं आहे. तुम्ही मला सोशल मीडियातून पाहत असाल, काही पत्रकारांनी माझ्या ठिकाणी पाहिले असाल, तर कालच्याच मी सांगतो, काल 3 सर्कलच्या माझ्या सभा झाल्या. त्यांना गावात गेल्यानंतर माणसं मिळत नाहीयेत. त्याला मला माणसातून, गर्दीतून रस्ता काढायला प्रचंड प्रमाणात इतक्या मोठी गर्दीनं माझा उत्साहानं सत्कार केलेला आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही तुमची जागा 3ऱ्या का 4थ्या स्थानी हे सिद्ध करा. तुम्ही तुमची जागा शाबूत ठेवा. त्यामुळे तुम्ही एखाद्या उमेदवाराच्या बद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांकडून खालच्या पातळीवरची टीका करणे, तुम्ही माझ्या चारित्र्यावर लिहिणे, माझ्या जातीवर लिहिणे, माझ्या अपंगत्वावर लिहिणे, मी कुठल्या जातीत जन्मावं, कुठला अपंग जन्मावं का नाही हे माझ्या मायबापाला देणं घेणं आहे, माझ्या जनतेला देणं घेणं आहे. तुम्ही माझी किंमत ठरवू शकत नाहीये. त्यामुळं तुम्ही तुमचा गाशा गुंडाळलेला बरा, असं माझं तुम्हाला प्रेमापोटी सल्ला आहे. बाकी निवडणुकीची जी परिस्थिती आहे, 16 सर्कलपैकी 13 सर्कलमध्ये मी सायजेबल म्हणजे लिडिंग मतदान मी घेतोय. त्या ठिकाणची जनता, माझे सर्व कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करत आहेत, लोकात जात आहेत, लोकांना समजून सांगत आहेत. जनता आता हुशार झालेली आहे. त्यामुळं इतर उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे लालूच देणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं हे चालू झालेलं आहे. म्हणून मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की जर तुम्हाला विकीन को बैठने जर तुम्हाला या ठिकाणी लढणं जर होत नसेल, मला वाटतं की तुम्ही आता घरात बसलेलं अत्यंत चांगलं आहे. आणि मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की शहरातलं मतदान असेल, व्यापाऱ्यांसाठी यांनी काही केलेलं नाही, व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये नाही, व्यापाऱ्यांना कुठलं उपलब्धता दिलेली नाहीये. आज केवळ विशिष्ट जात माझ्या पाठीमागे राहतोय, विशिष्ट धर्म माझ्या पाठीमागे राहतो, असं काही उमेदवारांचा मानस आहे. एखाद्या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे तो विशिष्ट समूह पाठीमागे राहतो, किंवा बाकी उमेदवारामध्ये तुम्ही जातीपाती धर्मावरच्या राजकारणामध्ये ही निवडणूक निवू पाहता, ही अत्यंत गंभीर आहे. माझी तयारी परिपूर्ण झालेली आहे. 20 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईपर्यंत आमचे कार्यकर्ते चिवटपणाने या ठिकाणी लढत आहेत. या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही लोकाभिमुख विकासावरती लोकांमध्ये आम्ही सामोरे जातोय. त्यामुळं तांडे, वाडी, वस्त्या या भागामध्ये लोकांना आजही हे चेहरे नकोशे झालेले आहेत. त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात मला मतदान करणार आहे. आपली आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा हेतू ही माझे यांना जाहीर सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या घरात काय जळते ते पहा. आमच्याकडे तुम्ही बोट करून किंवा काहीतरी नेरेटिव्ह सांगून तुम्ही या ठिकाणी जिंकू शकत नाहीये. लोकांनी तुम्हाला ठरवलेलं आहे. मी पहिलेच सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये हे तिघही एकत्र होते आणि आज ते एकमेकाच्या विरोधात आहेत. त्यामुळे मार्केट कमिटीची दोस्ताना खरा का विधानसभेतली दुश्मनी त्यांची खरी हे यांनी सिद्ध करावं. लोकांमध्ये हे ज्या वेळी आज जात आहेत, त्यामुळे लोकांचा तुम्ही प्रतिसाद पहा.
फक्त हे पैशावरती लोकांना विकत घेऊ पाहत आहेत. आज हिंगोली शेनगावमध्ये आम्ही पाहिलं, पांडव्यापासून त्यांनी लहान लहान दुकानदारापासून न मागताही पैशाचं लालूच देणं, वेगवेगळ्या गोष्टीचं लालूच देणं, या गोष्टी ते अगदी सराईतपणे करत आहेत. त्यामुळं तुम्ही कितीही जर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, हिंगोली या विधानसभेतील जनता काहीतरी विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण यांनी 2014ला स्वर्गवासी राजीवजी सातव यांना म्हणजे तशा लाटेमध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळा महाराष्ट्रातला निकाल देणारी ही हिंगोलीची जनता आहे. त्यामुळं तुम्ही विकासावरती, तुम्ही तुमच्या केलेल्या कार्यावरती निवडणूक घेऊन पुढे जावं. निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, निवडणूक ही उंचीच्या वातावरणामध्ये, निवडणूक ही पोषक अशा सर्वसमावेशक वातावरणामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जितका माझा विचार कराल तितका माझी रेस मोठी झालेली असेल आणि तुम्ही सर्वजण पराभवाच्या छायेत असाल, हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेलं आहे. काय म्हणे राज्य निवडणूक आयोग हे संवैधानिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. मी घटनेवरती चालणारा या भारताचा नागरिक आहे. त्यामुळं त्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, संविधानिक संस्था आहेत, त्यांना त्यांची ड्युटी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं SST पथक असेल, FST पथक असेल, त्यांनी एखाद्या ठिकाणच्या गाडी किंवा व्यवस्था चेक केल्या तर त्यात कुणाला वागव वाटू नये. कारण त्यांची ती ड्युटी असते. इलेक्शन कमिशन हे कुणाच्या अंडर नसतं, त्याला परिपूर्ण स्वातंत्र्य असतं. लोकशाहीच्या निवडीची प्रक्रिया कोणाच्या दबावात न येता व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी ज्या काही तपासण्या करतात ते योग्यच आहे. ती टीका टिप्पणी विशेषतः महायुतीच्या उमेदवाराच्या कुटुंबियाकडून केली जाते आहे. महायुतीतले उमेदवार असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2-3 दिवसापासून नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. ते आज 3ऱ्या किंवा 4थ्या स्थानी आहेत. आज जनतेमध्ये माझा जाहीर आरोप नाही आहे, मी गावागावात फिरतोय. तर त्यामुळं त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी. माझा आणि पक्षाचा काही संबंध राहिलेला नाहीये. मी रीतसर राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला निवडून येण्यासाठी तुमच्या जर क्षमता नसेल तर तुम्ही गेम क्विट करावं आणि घरात बसावं. त्यामुळं तुम्ही विनाकारण नेरेटिव्ह सेट करणे, आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, वरून दिल्लीहून फोन येणार आहे, इथून फोन येणार आहे, तिथून फोन येणार आहे, अशा बालिशपणाचं राजकारण तुम्ही करू नये. जनतेनं तुम्हाला ठरवलेलं आहे, त्यांनाच नाहीये, जनतेने ह्या सर्वांना ठरवलेलं आहे की यावेळी त्यांना घरी बसवायचं जनतेने ठरवलेलं आहे. मी प्रत्येक गावात जातोय, कॉर्नर सभा करतोय, भेटतोय. त्यातून मला जनतेचा रोष लक्षात येतो. तुम्ही 23 तारखेला पहा, निकाल हा एकदम विक्रमी आणि वेगळा लागलेला असेल. कारण जनतेचं मन आज कुणालाही कळत नाही, ही वस्तुस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. मी पहिलेही सांगितलेलं आहे की 2 नंबरच्या उमेदवारापेक्षा 25,000चं मताधिक्य मला असणार आहे. ही निवडणूक 3 रंगी होती असं मला वाटतंय. बाकीचे उमेदवार हे दूरपर्यंत आहेत. कुणाचं नाव घेण्यापेक्षा माझी लढाई ही महाविकास आघाडीशी आहे, हे आज घडीला स्पष्ट आहे. त्यामुळं बाकी 1-2 उमेदवार खालीवरी मागं पुढं होत आहेत 3ऱ्या स्थानासाठी. त्यामुळं मी नक्की दाव्याने सांगतो की मी या ठिकाणी 23 तारखेला चांगल्या मताधिक्याने जिंकलेला असणार आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही माझा आतापर्यंत जवळपास निवडणुकीचं चिन्ह मिळाल्यापासून मी साधारणतः 57-58 लहान मोठ्या गावापर्यंत मी प्रवास केला. यापूर्वी मी 203 गावं माझे फिरून झालेले होते. तुम्ही प्रत्येक गावामध्ये पहा,
आमच्या सोशल मीडियावरून पहा, तुम्हाला प्रेस म्हणून दिला, किंवा तुम्ही गावातले पल्स घ्या, त्या त्या गावच्या लोकांना विचारा की ग्रामीण भागामध्ये 16 पैकी 13 सर्कलमध्ये एक बहुजनांचं लेकरू, एक सामान्याचं लेकरू, एक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जनतेने या ठिकाणी मला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. मी आता सांगितलं, स्वर्गवासी राजीवजी सातव यांना निवडून देणारा हा मतदारसंघ विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीनं हिंगोली विधानसभेमध्ये यावेळेस विक्रम होणार आहे. लोक बोलत जरी नसले, लोक कुण्याच नेत्यांच्या समोर येत जरी नसले, यांना कार्यकर्ते, लोक, माणसं पैसे देऊन आणावं लागतात, ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही माझ्या पाठीमागची गर्दी, माझ्या मागचा जनाधार पाहता, लोकांनी घरच्या भाकरी खाऊन त्यांच्या भविष्यासाठी मला निवडून द्यायचं ठरवले. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तर माझं वातावरण चांगलं आहेच. म्हणजे शेनगाव भागामध्ये 50% मी राहील, 50% बाकीचे राहतील, हे मी दाव्यानिशी सांगतो. हिंगोली शहरामध्ये मी वारंवार सांगतो, या शहरासाठी मी झिजलो, या शहरासाठी काम केले. 4000 घरकुल असतील. कोरोनामध्ये या लोकांना मी जपले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम केले. त्याचबरोबर आझम कॉलनी सारखा विषय आहे, तर तिथं तो रेग्युलराइज करण्यासाठी येलो झोनमध्ये कन्वर्ट करते मी या ठिकाणी मुख्याधिकारी असताना काम केले. नाहीतर 1000 घरं त्या ठिकाणी गेले असते. आज जलेश्वराच्या ठिकाणी 1000 लोकांना ज्यावेळेस विस्थापित केले या विद्यमानाने, त्या 1000 लोकांना मी घर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ह्या लोकांना माहिती आहे, जागा पाहिली होती, पण नंतर माझ्या या ठिकाणाहून बदली झाली. त्यामुळे ते माझं स्वप्न राहिलेलं आहे. आणि व्यापाऱ्यांना सुरक्षितता देणं, व्यापाऱ्यांना अवेलेबिलिटी असेल, त्यांना त्यांच्यासाठी पोषक उद्योगधंद्यासाठी व्यापारी संकुल निर्माण करून देणं, त्यांच्या व्यवसायाला सुरक्षितता देणं, हे त्यांना माहिती आहे की आता रामदास पाटलाशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत, गरीब मोठ्या प्रमाणात, हातगाडी मोठ्या प्रमाणात आहेत, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महत्वाचा घटक म्हणजे दिव्यांग हे स्वतः गाड्यावर जवळजवळ लोकांमध्ये प्रचार प्रसार करत आहेत. तुम्ही पाहत असाल, हे त्यांनाही वाटतं की आपल्यातला कोणीतरी आमदार होतोय. म्हणून शहरामधलं माझं मताधिक्य यांच्यापेक्षा चांगलंच असणार आहे. मी बराच वेळा सांगितले, आजही दाव्यानिशी सांगतो, शहरामध्ये लोक यांच्या दहशतीला घाबरून समोर येत जरी नसले तरी माझं मतदान हे मोठं असणार आहे. मला सर्वच पक्षाच्या लोकांचं समर्थन मिळते. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की अनेक आदर्श हात माझ्या पाठीमागे आहेत. यांच्यातली गडबाजी, यांच्या पक्षातल्या गडबाज्या, त्यातल्या सर्वांना ही तिघही नको आहेत, चौघही नको आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्षातला एक गट हा माझ्यासाठी आदर्शपणाने काम करेल. कारण त्यांना माहिती आहे की मी जर या ठिकाणी निवडून आलो तर हा कुणाच्यात गटबाजी करणार नाही, गावागावात भांडणं लावणार नाही, विकासासाठी हा निधी खेचून आणेल आणि गावचा, या शहराचा चांगला विकास होईल, अशी धारणा या सर्वांमध्ये झालेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमधले अनेक अस्वस्थ कार्यकर्ते यांनी दाव्यानिशी सांगावं, ज्या दिवशी मला कपाट चिन्ह मिळालं होतं त्या दिवशी 50% कार्यकर्त्यांचं स्टेटस हे कपाट होतं. त्या कार्यकर्त्यांना मी जपलंय, त्यांच्या सुखदुःखामध्ये मी जपले. मागच्या 4 वर्षापासून त्यांना प्रशासनामध्ये, त्यांच्या अडीअडचणीमध्ये हा रामदास पाटील खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागे राहिलाय. त्यामुळे ते पक्षाच्या बाहेर जाऊन भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते तर करतीलच करतील, पण माझं नातं हे विशिष्ट पक्षापुरतं मर्यादित नव्हतं, विशिष्ट जातीपुरतं मर्यादित नव्हतं, विशेष धर्मापुरतं मर्यादित नव्हतं. आझम कॉलनी, पेन्शनपुरा, मस्तानशाह नगर आणि ग्रामीणमध्ये मुस्लिम समाजाचं सुद्धा मला खूप चांगलं मताधिक्य असणार आहे. हे तुम्हाला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते करतायत असं नाहीये, कारण विद्यमान जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी पक्ष पूर्णतः मोडीत काढला. गडबाजी करून त्यांनी पूर्णतः पक्ष लयाला लावला. इथलीच गडबाजी नाही झाली तर वसमतलाही जाऊन ते थांबले नाहीत, कळमनुरीपर्यंत ते जाऊन थांबले नाहीत. त्यामुळं पक्षातला एक मोठा वर्ग मला सपोर्ट करत आहे, मी दाव्यानिशी सांगतो.